नमस्कार मित्रांनो, विलासराव देशमुख एक जीवनगाथा या शेवटच्या भागामध्ये जाणून घेऊया विलासराव देशमुख यांच्या अमर वारशाबद्दल। विलासरावांचा वारसा महाराष्ट्राच्या विकासात आणि लोकांच्या हृदयात जिवंत आहे। ते 2 वेळा मुख्यमंत्री राहिले। वसंतराव नाईकांनंतर सर्वाधिक काळ पद सांभाळणारे नेते। ग्रामीण विकास, सहकार, शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे। मांजरा ट्रस्टद्वारे हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले। ते खऱ्या अर्थाने ग्रासरूट लीडर होते। त्यांनी मराठवाड्यातील सामान्य माणसांच्या आवाजाला बळ दिले। दुर्दैवाने 14 ऑगस्ट 2012 रोजी चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये किडनी आणि लिव्हर फेल्युअरमुळे त्यांचे वयाच्या 67व्या वर्षी निधन झाले। स्वातंत्र्य दिनी त्यांच्या गावात अंत्यसंस्कार झाले। संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला। कुटुंब, पत्नी वैशाली देशमुख, मुले अमित राजकारणात सक्रिय, रितेश बॉलिवूड अभिनेता आणि धीरज आमदार। त्यांचा वारसा आजही कुटुंबीय आणि लाखो अनुयायी पुढे चालवत आहेत। खरं आहे, विलासराव देशमुख म्हणजे एक खरा लोकनेता। धन्यवाद।